नमस्कार. द ॲस्पिरंट 713 यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांच्यावरील काही उदाहरणे. एकदम शॉर्ट ट्रिकनुसार कसे बघायचे व कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे. काही काही एक्झाम्पल तर असे आहेत की तुम्हाला बघूनच त्याची उत्तर येते. पहिलं उदाहरण आहे 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. आता याला एक सूत्र आहे. विषम संख्यांची बेरीज बरोबर n². n म्हणजे संख्या, म्हणजे 1 ते 100 मध्ये एकूण किती विषम संख्या आहेत 50. त्याच्यामुळे n बरोबर 50. आणि विषम संख्यांची बेरीज, विषम संख्यांची बेरीज किती 1 ते 100. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज बरोबर n² आणि n म्हणजे 50चा वर्ग 2500. असं आलेलं आहे. एकदम सोपं आहे. तुम्ही तोंडी पण करू शकता जर तुम्ही सराव ठेवला तर. दुसरं उदाहरण आहे 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. आता समसंख्यांची बेरीज बरोबर n × n+1. आता n किती आहे, समसंख्या किती आहेत एक लक्षात ठेवायचं. 1 ते 100 मध्ये समसंख्या आणि विषम संख्या प्रत्येकी 50 आणि 1 ते 50 मध्ये समसंख्या विषम संख्या प्रत्येकी 25 आहे. त्यामुळे n बरोबर 25. 25 × 25 + 1 बरोबर 25 × 26. 25 + 1 26. गुणाकार येतो 650 बरोबर. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती 650. आता इथं बघू आपण तिसरं उदाहरण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर ह्याला पण एक सूत्र आहे. n × n+1 / 2. आता n नैसर्गिक संख्या किती आहेत सगळ्या मिळून 100. 1 ते 100 पर्यंतच्या म्हटल्यानं 100. 100 × 100 + 1/2. 100 × 101 / 2 बरोबर 5050. बघितलं, हे पण एकदम सोपं आहे. हे सूत्र लक्षात असल्याने शॉर्ट ट्रिक माहिती असलं ना लगेच सॉल्व्ह होतं. आता पुढचं बघू आपण 1 ते 77. हे जरा वेगळ्या पद्धतीचं आहे, म्हणजे ह्याच्यामधलंच आहे, पण अशा प्रकारचे गणित परीक्षेला विचारतात. एवढे सोपे आता आजकाल विचारत नाहीत. असं थोडंसं कन्फ्युजन घालून विचारतात. बघू आपण 1 ते 70 पर्यंतच्या सर्व समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. आता 1 ते 77 मध्ये समसंख्या किती आणि विषम संख्या किती हे माहिती पाहिजे. 11 ते 70 मध्ये 11 ते 70 मध्ये एकूण 60 नैसर्गिक संख्या आहेत. एक संख्या 1 मिनिटचा त्यातल्या विषम 30 आणि सम 30 बरोबर आहे. आता आपण काय करायचं, ते एक शॉर्ट ट्रिक आहे, मी तुम्हाला सांगते. पहिली 11 ते 77 मधली पहिली समसंख्या कोणती 12 आणि विषम संख्या कोणती 11. आता ह्यांचं 12 + 11 किती आलं 1. ह्या दोन्हीतला फरक किती आला 1. आता अशा 30 समसंख्या आणि 30 विषम संख्या आहेत. ह्याचा प्रत्येक जोडीतला फरक काढला तर 1 आणि सगळ्यांची बेरीज बरोबर 30. त्याच्यामुळे 11 ते 70 मधील सर्व सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक 30. समजलं का. मीडियावर सांगते बघा. 11 ते 70 मध्ये 60 नैसर्गिक संख्या आहेत. त्यातल्या 30 समसंख्या आणि 30 विषम संख्या हाफ आहेत, म्हणजे हाफ संख्या असतात. पहिली विषम संख्या घ्यायची 11 ते 70 मधली 12 आणि 11 आहे, आणि पहिली समसंख्या कोणती आहे 12 आहे. ह्या दोन्ही फरक कितीचा येतं 1. अशा लगत येत असतात समसंख्या आणि विषम संख्या. अशा 2 जोड्या करून 11 70 मध्ये किती येतील, प्रत्येक जोडीतला फरकेचा बेरीज करून किती आलं 30. त्याच्यामुळं किती उत्तर आलं 30. पुढचं बघू आपण गणित. तर पुढचं गणित आहे बघा. x ही समसंख्या आहे, तर x नंतर क्रमाने येणारी 13वी विषम संख्या कोणती. आता हे थोडंसं अवघड वाटेल गणित, पण एकदम सोपं आहे. मी तुम्हाला एक सूत्र सांगते. अशी जर एखादी संख्या दिली असेल तर, म्हणजे दिलेली समसंख्या सांगितली असेल, आता हे समसंख्या दिली आणि विषम संख्या काढायची, त्यासाठी फॉर्म्युला सांगते. दिलेली समसंख्या अधिक 2n-1. समसंख्या दिली आणि विषम संख्या काढायची म्हणून 2n-1 बरोबर पुढची
विषम संख्या. आता समसंख्या कोणती दिली आहे? x प्लस 2n. n किती आहे इथे? इथे n बरोबर किती दिली आहे ह्यांनी? 13वी काढायची, त्याच्यामुळं n बरोबर 13वी संख्या. 2 गुणुले 13 वजा 1. x प्लस 13 दोन्ही 26 वजा 1 आणि x प्लस 25 म्हणजे 13वी विषम संख्या कोणती? x प्लस 25. तर असं आहे. समजलं असेल तुम्हाला गणित, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच आपण गणित घेऊया सोपे, म्हणजे दिसायला अवघड दिसत पण सोप्या ट्रिकने कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला सांगेन. आज आपण एवढंच बघूया. पुढच्या पार्टमध्ये ह्याच्या पुढच्या आणखीन गणित बघूया. थँक्यू.